जी को तेरा साथ मारमा हटती कभी न गम किए काली काली रात मारमा ये सोना हीरे मोती सब कुछ तूने दिया वरना हमारी क्या थी औकात मारमा भोळी रमाई पण कणखर आई भोळी रमाई कणखर आई भोळी रमाई पण कणखर आई झिजल्या चंदनाची ही कहाणी हो झिजल्या चंदनाची ही कहाणी पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी 1898 7 फेब्रुवारी 1898 7 फेब्रुवारी 1898 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती जन्मली रखुमाईच्या उदरी त्यागमूर्ती जन्मली रखुमाईच्या उदरी त्यागमूर्ती जन्मली रखुमाईच्या उदरी मायेचा हात पित्याची साथ मायेचा हात अनु पित्याची साथ छत्र मायेची हरवली दोन्ही हो छत्र मायेची हरवली दोन्ही पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी एक सुखाची झुळूक 9व्या वर्षी आली एक सुखाची झुळूक 9व्या वर्षी आली पत्नी त्या सूर्याची चांदणी झाली पत्नी त्या सूर्याची चांदणी झाली पत्नी त्या सूर्याची चांदणी झाली सूर्याची आग आणि मोठा त्याग सूर्याची आग आणि मोठा त्याग आला रमाईच्या जीवनी हो आला रमाईच्या जीवनी सब कुछ खोकर दिया माँ रमाई ने सब कुछ खोकर दिया है रमाई ने रात को ठोकर दिया रमाई ने मनोज राजा इस अंधेरी कुटिया में चांद लाकर दिया माँ रमाई ने चांद लाकर दिया माँ रमाई ने आणि म्हणून सूर्याची आग आणि मोठा त्याग आला रमाईच्या जीवनी हो आला रमाईच्या जीवनी पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी पाठी भीमाच्या ठाम राहुनी हे सुखाचे क्षण दिलेत आपल्या जीवनी वर्षांचं आयुष्य पाहिलं 37 वर्षांचं आयुष्य पाहिलं फक्त 37 वर्ष जगल्या माता रमाई आणि म्हणून 37 वर्षांचं आयुष्य पाहिलं स्वतःच जीवन जगायचं राहील स्वतःच जीवन जगायचं राहील स्वतःच जीवन जगायचं राहील मम्मीच्या या युगामध्ये आई शोधतो मी
मम्मीच्या या युगामध्ये आई शोधतो मी, येईल गाढ झोप अशी अंगाई शोधतो मी, घडविला जिने या घटनेचा शिल्पकार, तुमच्यात माऊल्यानो अशी रमाई शोधतो मी, तुमच्यात माऊल्यानो अशी रमाई शोधतो मी. 37 वर्षांचं आयुष्य पाहिलं, 37 वर्षांचं आयुष्य पाहिलं, स्वतःच जीवन जगायचं राहील, स्वतःच जीवन जगायचं राहील, स्वतःच जीवन जगायचं राहील. जीवन प्रवास रमाईचा इतिहास, जीवन प्रवास रमाईचा इतिहास. सांगते स्वप्नीलची लेखणी, हो सांगते स्वप्नीलची लेखणी. आता हे मी लिहिलेलं गीत होतं रमाई. भरपूर कवी गायकांनी रमाई लिहिली, भरपूर कवींनी लिहिली. सर्वांना रमाई भोळी वाटली, भाबडी वाटली, कष्ट करणारी वाटली. पण माझे बंधू सचिन